माझे नाव नितीन जगताप, शिल्पनिदेशक, पेंटर जनरल, तल जोशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई या ठिकाणी मी पेंटर निर्देशक म्हणून काम करत आहे। आज आपण रंगमिश्रणे आणि रंगसंगती याविषयी माहिती घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं दृश्यकलेमध्ये रंगज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये रंगज्ञान करत असताना रंगाचे मिश्रण, त्याचबरोबर रंगसंगती, त्यामध्ये वेगवेगळे रंगसंगतीचे प्रकार येतात, वेगवेगळ्या रंगसंगतीचे प्रकार येतात, त्यानंतर वेगवेगळे रंगमिश्रणाचे प्रकार येतात। प्रथमतः आपण रंगमिश्रण म्हणजे रंगमिश्रण कशी केली जातात याविषयी माहिती घेऊ। सर्वात महत्त्वाचं आपण आता इथे बोर्डवर बघूया, प्रॅक्टिकली बघूया। जे आपण रंगमिश्रण करून एक चार्ट तयार केलेला आहे तो चार्ट पहिल्यांदा बघूया। त्यामध्ये बघा, सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर आपण इथे आतमध्ये लाल, निळा आणि पिवळा हे तीन रंग भरले। आता त्यानंतर ज्यावेळेस हा लाल, पिवळा, निळा हे मूळ रंग आहेत, नैसर्गिक रंग, यामध्ये कुठलाही रंग मिक्स केला जात नाही, स्वतः उत्पन्न होणारे, निसर्गातून उत्पन्न होणारे रंग आहे। कुठल्याही मिश्रणापासून हे रंग तयार होत नाही, त्यामुळे याला काय म्हणतात, मूळ रंग। म्हणजे आता रंग मिश्रणामध्ये अशाच प्रकारे गट पडले। त्यामध्ये प्राथमिक रंग म्हणजे मूळ रंग, प्रायमरी रंग, द्वितीय रंग म्हणजे सेकंडरी रंग, सेकंडरी कलर, द्वितीय रंग त्याला म्हणतात। तसंच तृतीय रंग, टेरिटरी कलर म्हणजे प्राथमिक रंग, द्वितीय रंग, तृतीय रंग, प्रायमरी कलर्स, सेकंडरी कलर, टेरिटरी कलर्स। आता याच्या प्रत्येकाच्या रंगामधून, मिश्रणामधून तयार होणारे जे रंग आहेत त्याला आपण काय म्हणतो, रंगमिश्रण। जे की आजकाल बाजारामध्ये तुम्ही पाहता की वेगवेगळ्या प्रकारच्या शेड आलेले आहेत, तर ते त्या शेड कुठून आल्या, तर या रंगमिश्रणातूनच त्या शेड तयार झालेले आहेत। तर त्या कशा तयार होतात ते आपण एक प्राथमिक स्वरूपात एक रंगचक्राच्या माध्यमातून बघूया। तर पहिला जो इथे दिलेला बघा, पहिल्या सर्कलमध्ये लाल, निळा आणि पिवळा। आता ज्यावेळेस आपण दोन रंग मिक्स करतो, प्राथमिक दोन रंग मिक्स केल्यानंतर जे मिश्रण तयार होतं त्यातून सेकंड रंग तयार होतो। तर आता प्राथमिक दोन रंग कुठले, समजा निळा आणि पिवळा, हा रंग, हे दोन रंग ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्याच वेळेस आपल्याला कुठली शेड मिळते, हिरव्या रंगाची शेड मिळते। त्याचबरोबर पिवळा आणि लाल हे दोन मिक्स केले तर त्यामध्ये नारंगी रंगाची आपल्याला शेड मिळते। आणि त्याचबरोबर लाल आणि निळा हा जर मिक्स केला तर जांभळ्या रंगाची आपल्याला शेड मिळते। म्हणजे थोडक्यात काय की दोन रंग मिक्स केल्यानंतर द्वितीय रंग जे तयार होतात, म्हणजे त्यामध्ये द्वितीय रंगामध्ये हिरवा, नारंगी आणि जांभळा हे रंग मिश्रण तयार झाले। आता त्याच पद्धतीने तृतीय रंग मिक्स केल्यानंतर द्वितीय रंग एकमेकात मिक्स, कुठलेही द्वितीय दोन रंग एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर जे रंग तयार होतात त्याला काय म्हणतो आपण, तृतीय रंग। कुठले, तृतीय रंग। मग त्यामध्ये जांभळा करडा असेल, निळा करडा असेल, लाल करडा असेल, ह्या वेगवेगळ्या रंगशेड असे रंगसंगतीचे वेगवेगळे पुढं रंगचक्र वाढत जातात। आता रंगचक्र म्हणजे काय, तर त्याच माध्यमातून मी दुसऱ्या तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी समोर ठेवलंय की ती रंगसंगती तयार होते। म्हणजे वेगवेगळे रंगचक्र म्हणजे काय, तर वेगवेगळी रंगसंगती तयार होते। मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात। साधारणतः बघा, तुम्ही जर इथं पाहिलं तर रंगसंवाद मध्ये प्राथमिक श्रेणीचे रंग, द्वितीय श्रेणीचे रंग, चतुर्थ श्रेणी झाले तर पुढचं जे रंगचक्र येतात त्यामध्ये विरोधी रंगसंगती, दुय्यम विरोधी, त्यानंतर विभक्त रंगसंगती, उष्ण रंगसंगती, शीत रंगसंगती, असे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती। तर त्या रंगसंगतीमध्ये सुद्धा आपण इथे आपण प्रायोगिक तत्वावर आपण जे एका चार्टवर आपण रंग भरलेले आणि ते त्रिरंगसंगतीचे जे रंगचक्र तयार केले तर ते रंग मिश्रणामधून कसं तयार होतं ते आपण पाहिलेले आहे। बघा, आता हे जे ते कुठलं रंगचक्र आहे, त्रिरंगसंगती रंगचक्र आहे। तर त्यामध्ये प्राथमिक रंग यापासून तयार होणारे द्वितीय रंग आणि या द्वितीय रंग आणि प्राथमिक रंग मिक्स केल्यानंतर तयार होणारे तृतीय रंग। आता हे तृतीय रंग तयार झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की याच प्रकारचे जे वेगवेगळे रंगचक्र आहेत व त्यामध्ये विरोधी रंगचक्र असेल, त्यानंतर दुय्यम विरोधी रंगचक्र असेल, त्याचबरोबर तुमचं सुसंगत रंगसंगत असेल, रंगचक्र असेल, त्याचबरोबर उष्ण रंगचक्र असेल, शीत रंगचक्र असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे 6-7 प्रकारचे रंगचक्र तयार होतात ते आपल्याला या त्रिरंगसंगतीमधून मिळतात। बघा, तुम्ही जर पाहिलं उष्ण रंग, समजा उष्ण रंग हा कशाचा द्योतक आहे, तर लाल रंगापासून जेवढ्या काही गोष्टी तयार होतात, लाल रंगाचा सहभाग ज्या ज्या रंगामध्ये येतो तो रंगसंगती म्हणजे काय, उष्ण रंगसंगती।
आणि निळ्या रंगाचा सहभाग ज्या ज्या रंगामध्ये येतो ती रंगसंगती म्हणजे काय तर शीत रंगसंगती. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा आता हा लाल रंग, लाल रंगापासून त्या पिवळ्या रंगापर्यंत ज्या काही रंगसंगती तयार झालेल्या आहेत त्या कुठल्या रंगसंगती उष्ण रंगसंगती. त्याचबरोबर इकडे निळ्या रंगातून ज्या रंगसंगती अगदी पिवळ्या रंगापर्यंत तयार झालेल्या आहेत तर कुठल्या रंगाच्या रंगसंगती आहे शीत रंगसंगती. म्हणजे थोडक्यात त्रिरंगसंगतीमध्ये म्हणजे जे मूळ कलर आहेत, द्वितीय कलर आहेत आणि तृतीय कलर आहेत त्याच्याच माध्यमातून रंगसंगती तयार झाल्या. मग रंगसंगतीमधून तुमचे त्रिरंगसंगती तयार झाल्या, त्रिरंगसंगतीमधून तुमचे विशिष्ट रंगचक्र सगळ्या प्रकारचे तयार झाले. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही रंगसंगतीचा वापर करून कुठलंही पेंटिंग काम करता किंवा कुठलंही रंगकाम करता त्याचं रंगज्ञान असणं खूप महत्वाचं. रंगज्ञान जर तुम्हाला नसेल, एखादी सेट बनवायची त्याचं जर ज्ञान नसेल, मिश्रणाचं ज्ञान नसेल तर तुम्ही तो रंग बनवू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की जास्त रंग मिक्स केल्यामुळे किंवा जास्त रंग एकत्र केल्यामुळे करडी सेट तयार होते. तर करडी सेट तयार न करता प्रॉपर रंगचक्राच्या माध्यमातून रंग मिश्रण तयार केल्यानंतर जी सेट मिळते ती प्रॉपर सेट आपल्याला मिळते. हे मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट किंवा वर्क करतो, काम करतो तर त्यासाठी हे ज्ञान असणं आपल्याला खूप गरजेचं आहे.